तर मित्रांनो तुमचं स्वागत आहे एक नवीन ब्लॉग मध्ये। तर मित्रांनो आम्ही निघलो होतो यात्रेला आणि गडबडीत आम्ही ब्लॉग स्टार्ट केला, पण पाऊस वारा आणि आमच्या बाईकच्या आवाजामध्ये आमचा आवाज व्हिडिओ मध्ये आलाच नाही, त्यामुळे मी काही क्लिप्सला परत व्हॉइस ओव्हर करत आहे आणि या प्रॉब्लेमचं काही सोल्युशन असल्यास कमेंट बॉक्स मध्ये जरूर कळवा। तर प्लॅन काही असा होता की आम्हाला जायचं होतं श्रीगोंदा तालुक्यातील केडगाव गावामधील खाकीबा यात्रेला, पण आमची बाईक रोई गावामध्ये एक हॉटेलवर ठेवली होती। तर आम्ही चार्जिंग वरली बाईक घेऊन हॉटेलवर जाणार होतो आणि हॉटेलवरून आमची पेट्रोलवरची बाईक घेऊन तिथून पुढला प्रवास आम्ही स्प्लेंडर वर करणार होतो। तर जवळपास 10 ते 15 मिनिटाच्या प्रवासानंतर आम्ही येऊन पोहोचलो त्या हॉटेलवर जिथे आमची गाडी ठेवली होती। तुलबीची काय दोन चहा घ्या प्लीज। तुमचं काम पण आणू काय एकदा हा बिझनेस आम्ही कोणाला सांगितलं नाही, गुप्त सिक्रेट बिझनेस आहे आमचा। सिक्रेट आहे आमचा बिझनेस आहे, पण ते हा बिझनेस यांचा आहे, पण आम्ही इथं आल्यावर करतो कधी म्हणजे आता पेटलेला आहे गॅस, त्याच्यामध्ये दूध आहे, पत्ती आहे, साखर आहे, काय ना ओके सगळं चहा एकदम क्वालिटी होणार आहे काही तर हे तर टेबल लावून टेबल समजला हे संदीप शेठ येतं, यांचा बिझनेस आहे, पण ते पबजी खेळत वाचलेले येतं। हा लग्न पण झालंय त्याच्यामुळे त्यांना काय अडचण नाही। कोई सेंस है इस बात की? हायकर अय बोका हायकर वाह क्या मुस्कुराहट है। ओके चहाला मस्त उकळे आलेले चहा तर चांगला झाला नाही। अरे चहा तू पिऊन बघ, नाही ना वाटत चेक करून पडला तिथून पुढं मुंगीचं औषध टाकलं काय मग चहा मध्ये कसा होतो? अरे मुझे क्या पता, मुझसे पूछे जा रही है बार बार। चला आता चहा मी नेऊन देतो यांना, सरजी चहा घ्या। ओके चहा झालेला आहे, आता पितो चहा मी। काय नखरे करतो मला नुसते नखरे ए माझं काय अडचण नाही, आता मस्तपैकी चहा आहे आपला। चहा पिऊन रिव्ह्यू देतो। हे चहाची स्टोरी टाकण्यासाठी फोटो काढतोय, कॅमेऱ्याचे ग्लास फुटले, पण कॅमेऱ्याचे ग्लास फुटलेले तरी पण काय अडचण नाही। सारी उम्र मैं जो कर जा बड़े यार यांनी तर केलं चालू चहा प्यायला। ओके मित्रांनो बाय बाय, आता देवा पैसे घ्या। आपण आता हॉटेल निघलो, आता नेक्स्ट हवेला लागलो परत हे गाड्या पाऊस संरक्षणासाठी ही जुगाड आहे, आमच्या बंधूंचं जुगाड उतरले। शकता बंगाली बाबा कपडे शिवायचं काम करतोय पण लय पैसा आलाय, बहुत पैसा है उसके पास। हाँ बहुत पैसा है अपने पास, मन ना मन म्हणतो का नाही? बेकार परिस्थिती चल रही है हमारी अभी। बंगाली बाबा चल उरक लवकर, शर्ट शिवायचं होतं, चल ना आज काय बोलतो? आपण बंगाली बाबाचा मोबाईल पाहू शकता, आयफोन आयफोन पाहू शकता बंगाली याच्या आधी बाबाचा। बंगाली बाबा 2 चोरी मागून बघ आयफोनच वाटतं बघ, आयफोनच आहे याच्या आधी बंगाली बंगाली बाबाचा iPhone पाहू शकता बाबांनी 2 तुम्ही। चोरी लावलेले हे पाहू शकता इकडनं पाहिलं पांढरं पांढरं दिसतंय, ते सिक्रेट कप्पा आहे त्याचा। याच्यात नोटा घालून ठेवतो। A few moments later. मित्रांनो इथं व्ह्यू कसा आहे तुम्ही कमेंट करून अवश्य सांगा। कमेंट करून सांगा भावांनो, पाणी पिणी बघा बघा पुन्हा आम्हाला उतरलेलं डोंगराव, तुम्हाला मी दाखवणार वरती केंद्रात दिसत नसेल का तर जायचंय तिथं, आता तुम्हाला केल्या दाखवतो, एक नंबर येऊ येणार तुम्ही, एक नंबर तुम्ही बघा पुढं ब्लॉग बघा बघतोय राहून दे इथं शेड्यूल ठेव। तर आमच्यात एक नवीन आलाय पाहुणा, चीफ गेस्ट आलाय, चीफ गेस्ट बघा पाहुणा, त्याचे दर्शन आपण करू शकतो। बस तिच्या बस आता हे आम्ही बंगाली बाबाला इथं सोडून दिलंय, सोडला म्हणजे इथून पाय पाय मागे लावलाय, बंगाली बाबा फेरी फेरी पीछे जाएगा। ओके ओके बॉयलर मध्ये भोगला जागा जागा चालू करायचं
तुम्ही पाहू शकता आता माझ्याकडे तिथे गेलो असं होऊ शकतं की आमचा आवाज तुम्हाला नाही यावं. आम्ही खूप उंच डोंगरावर जाणार आहोत आता. फक्त आम्हाला कॅमेरा चालण्याकरता सत्यमान आहे. आता आपल्याला गाडी इथंच कुठेतरी लावा आम्ही लागणार. गाडीतच पार्क करणार आहोत. पार्किंग लावली इथं 5,000 रुपये पार्किंगला. पलीकडे आग्या फोकी आणि हे बंगाले बाबा फुल बाबा होऊन चाललेत. विषय नाहीये. बघू शकतो आता इकडे पाहू शकता. आता इकडं मस्त पैकी डोंगर आहे ताबात. तर त्या डोंगरावर एन्जॉय म्हणून आणि घेतो भैया. सध्या आणि इकडं मंदिर आहे काकेबाचं. बॉयलर मध्ये खुकले होते ते आले बरीच मोठी जत्रा आहे तशी. कपडे खराब झाले. हे आपले बॉयलर दाखवा ना, हुकले होते आपले. आणि आपल्याला थोड्या तिकडे पण जायचं वरती त्या डोंगरावर. मोठ्या डोंगरावर जायचं बाकी आहे. इकडं मस्त view येईल होते का अंदाज वरती गेल्यावर. बेटा मन में लड्डू फूटा. काय अडचण नाही. इथे मंदिर आहे. मस्त व्ह्यू एकदम, काय विषय नाही. हे मुझसे सुंदर कोई है, ये मुझसे सुंदर है कोई है यहाँ पर. पूरे मेले में है इतना डोंगर आहे. आपल्या स्पेशल त्या डोंगरावर जायचं तिकडच्या समोर दिसतोय त्या. मग जायचं डोंगर रे मग. त्याला तिथं जायचंय आपल्याला. जत्रा बघू शकता भावांनो तुम्ही. जत्रा कुठे जत्रा भरलेली आहे हे पाहू शकता. सगळी माग सगळी जत्राची. इथं मंदिर आहे. इथं मंदिर आहे. माग फुल जत्रा भरलेली सगळी. खाकीबा मंदिर म्हणते त्याला. हा खाकीबा मंदिर. इकडे पाहू शकता भावांनो. पाठीमाग खूप मोठा डोंगर आहे. अजून वर जायचं म्हटलं तर आपल्याला तास 2 तास लागतील. पण आपल्याला दुसऱ्या इकडे नाही जायचं. आपलं स्पेशल तो डोंगर आहे. इकडे पाहू शकता भावांनो. तिकडे तलाव आहे. खूप मोठा तलाव आहे. दिसेल का नाही नाही माहिती. हा इकडे मागे दिसतोय. फुल मोठा तलाव आहे माग, पण काय दिसत नाहीये. इकडे पाठीमागे सगळी जत्रा भरलेली आहे. खूप एक नंबर लुक येतो. एक नंबर लोकेशन. एक नंबर लोकेशन आहे. तर मित्रांनो, आपण यात्रेला गेलो त्या दिवशी आपले व्हिडिओज खूप जास्त झालेले आहेत. त्यामुळे आपला ब्लॉग खूप मोठा होत आहे. त्यामुळे आपण या ब्लॉगचे 2 पार्ट केलेले आहेत. तर मित्रांनो, या पुढील ब्लॉग तुम्हाला लवकरच अपलोड होईल, काही विषय नाही. हा ब्लॉग आपण इथंच समाप्त करू. तर हा ब्लॉग आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय. बाय.